तुमचे पैसे वाया जाऊ नयेत म्हणून मी माझे पैसे घालून सतत वेगवेगळे प्रॉडक्ट्स ट्राय करत असते आणि त्याची प्रामाणिक मतं तुमच्याबरोबर शेअर करत असते. म्हणूनच या आजच्या माझ्या प्रामाणिक मतांच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. सुरू करूयात. नंबर 1, लॉक्सिटेन नावाचं बॉडी वॉश. थोडक्यात अंगाचं साबण पातळ. हे जे अंगाचं तेल आहे पण ऍक्च्युली पाण्याशी संपर्कात आल्यानंतर त्याचा साबण होतो. याचा मी ट्रॅव्हल साईज विकत घेतला 75 ml चा. तोही मला महाग पडला आणि ऍक्च्युअल त्याची जर साईज विकत घ्यायला गेली, कारण एवढाचा साबण म्हणून पुरणार नाही, तर ते 2300च्या पुढे आहे. तर गंमत अशी आहे की जेव्हा आपण एक 2500 रुपयाचा साबण विकत घेतो अंगाचा, तेव्हा जरा एक जे छातीमध्ये धडधड होते तीच माझी झाली. त्याचं कारण असं, साबण अंगाला लावल्यानंतर कोणताही स्वच्छ तो करतो अंगाला, त्वचेला, आणि क्लिन्झिंग नंतर बाहेर जाऊन मात्र खूप सारा मॉइश्चरायझर हे लावावं लागतं. म्हणजे लावायला पाहिजे. ओके, जसं आपण चेहऱ्याला लावतो तसं. ऍक्च्युली आहे तेल, पण पाण्याशी संपर्क आल्यानंतर साबण होतो आणि यांना आंघोळ करायची आणि तुम्हाला बाहेर आल्यानंतर अंगाला मॉइश्चरायझर लावावं लागणार नाही असं यांचं म्हणणं आहे. पण माझ्या बाबतीत असं झालं नाही. मला आंघोळीनंतर पुन्हा एकदा संपूर्ण अंगाला बॉडी बटर, मॉइश्चरायझर सगळं लावावं लागलं. थोडंसं 2-5% फक्त इतर बॉडी वॉश जरा जास्त आपली त्वचा कोरडी करतं आंघोळी नंतर स्पेशली, पण यानं जरा थोडीशी कमी होते, एवढाच काय तो फरक. पण त्याच्यानंतर बॉडी बटर, बॉडी मॉइश्चरायझर सगळं लावावं लागतंय बुवा वापरल्यानंतर सुद्धा. मग काय फायदा आणि मग इश्यू काय होतोय? मग ते असं होतं की डायरेक्ट 2500 रुपयाचा वगैरे बॉडी वॉश, अंगाचा साबण का घ्यावा बुवा? याच्यापेक्षा खूप चांगले बॉडी शॉपचे वगैरे बॉडी वॉशचे, म्हणजे अंगाच्या पातळ साबणाचे उत्तम ऑप्शन्स बाजारामध्ये आहेत. आणि कुठलाही बॉडी वॉश असू दे, साबण असू दे, तो किती माइल्ड असू दे, आंघोळीनंतर चेहऱ्याला जसं आपण मॉइश्चरायझर लावतो तसं संपूर्ण अंगाला सुद्धा मॉइश्चरायझर हा लावावाच लागतो. लॉक्सिटॅन अमांडे शॉवर ऑइल, पैसा वसूल, हो की नाही? नाही. नंबर 2, असं डिओड्रंट जे वर्षानुवर्ष वापरल्यानंतर सुद्धा अजिबात आपल्या काखेमध्ये, अंडर आर्म्समध्ये काळेपणा येणार नाही आणि तरी सुद्धा ओडर म्हणजे दुर्गंधी कंट्रोल करेल. दिवसभर आपल्याला फ्रेश फील होईल. थोडंसं स्वेटिंग पण कंट्रोल करेल. आता हे थोडंसं अननॅचरलच असतं, त्याच्यामुळे अगदी रोजच्या रोज डिओड्रंट वापरणं मला तरी पटत नाही. पण महत्त्वाच्या मुख्य ठिकाणी, मुख्य वेळांना, इव्हेंट्सना, महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत आणि आपण दिवसभर कुठेतरी बाहेरच असणार आहोत, तेव्हा अगदी आठवड्यातून 4-5 वेळेला सुद्धा वापरायला काहीच हरकत नाही. 1-2 दिवसाचा गॅप टाकावा असं मला वाटतं. ते प्रॉडक्ट म्हणजे मारिओ बदॉस्कीचं डिओड्रंट. हे जे म्हणतं ते सगळं करतं. ॲल्युमिनियम याच्यामध्ये, ॲल्युमिनियम नाही, ॲल्युमिनियम फ्री आहे. ओके, त्याच्यानंतर याचा वास खूप छान आहे. पण तरी सुद्धा तो स्ट्रॉंग डिओड्रंटचा, स्पॉटी, ॲक्वा वगैरे वगैरे जे फेक डिओ स्प्रे येतात किंवा डिओड्रंट येतात तसा नाही. उत्तम रोल ऑन आहे, भरपूर येतं. पैशानं महाग आहे, पण माझ्या मते वर्थ आहे. त्याच्यामुळे मारिओ बदॉस्कीचं ॲल्युमिनियम फ्री डिओड्रंट पैसा वसूल, हो की नाही? हो. नंबर 3, बॉडी स्क्रब. एकतर मला अजिबात फिजिकल स्क्रब आवडत नाही. दाणे 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 ते टोकदार असतात, ते घासले जातात आणि प्रचंड घर्षणानं आत्ता कळत नाही. आपण जेव्हा यंग असतो ना, तेव्हा खसा खसा मोरीसारखा आपल्याला अंग, चेहरा घासायला लई आवडतं. पण याला एक्सफोलिएशन म्हणत नाही, तर यानं लॉंग टर्मसाठी परमनंट डॅमेज होतं. लोकांना कळत नाही माझे ढोपरे काळेच्या काळे कसे, गुडघे कसे काळे, सगळं असं पिगमेंटेशन, हातपाय काळेच का पडायला लागले. त्याचं कारण तुम्ही असं मोरीसारखे असे प्रॉडक्ट घेऊन जे घासताय ते. एम कॅफेनचं कॉफी बॉडी स्क्रब. ओके, याचा वास कमाल आहे. म्हणजे हे अंघोळ करता करता खाऊन टाकावं असं वाटतं. याच्या काही काही खूप चांगल्या बाजू पण आहेत. मी असं तुम्हाला नक्की सांगेन की तुम्ही लईच बेकार टॅन होऊन आलेला आहात आणि तुम्ही अगदी 2-4 आठवड्यातून एकदा जर वापरलं, लिटरली महिन्यातून एकदा, तर चालेल. पण हे जर तुम्ही रेग्युलरली वापरलं तर तुम्हाला 100% बारीक बारीक स्किन डॅमेजेस, स्किन बॅरियर निघून जाईल आणि परमनंटली तुम्हाला ड्राय स्किनचा इश्यू सुरू होईल, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. कारण की हे खूप हार्श स्क्रब आहे. आय विश त्यांनी ते ग्रॅन्युअल्स माइल्ड केले असते. याच्यामध्ये त्यांनी सुधार करावा, कारण एम कॅफेनचे सगळेच प्रॉडक्ट वाईट नाही आहेत आणि सुधारलेल्या अपग्रेडेड प्रॉडक्टला वापरण्यासाठी मी उत्सुक आहे. त्यामुळे हे एम कॅफेनचं कॉफी बॉडी स्क्रब पैसा वसूल, हो की नाही? नाही. नंबर 4, आपल्यातल्या बहुतांश जणांना आता कळलेलं आहे की आपल्या चेहऱ्यावरचे जे केस आहेत ते अजिबात वॅक्सिननं उपटून काढायचे नाहीत. याच्यासाठीचा परमनंट उत्तम उपाय म्हणजे लेझर आहे आणि ते जर परवडत नसेल तर
खूप चांगल्या फेशियल रेझरनं शांतपणे आठवड्यातून एकदा किंवा आपल्या केसांच्या वाढीप्रमाणे मस्त हळूहळू हळू हलक्या हातानं शेविंग करणे. तर फेशियल शेविंग करताना आपली जे केसांची लव आहे, जिथे जिथे आपले बारीक बारीक केस आहेत ते काढण्यासाठी शेविंग करताना इश्यू काय होतो, त्याच्यात दुसऱ्या तिसऱ्या दिवशी किंवा आठवड्याभरातच तिथे लगेचच छोटे छोटे बम्प्स यायला लागतात. म्हणजे बारीक बारीक पुरळ फोड असे बारीक बारीक किंवा इव्हन कधी कधी तर हीट बॉईल किंवा पिंपल सुद्धा येऊ शकतो. तर चेहऱ्यावरील केस काढताना शेविंग करताना त्याच्यानंतर अजिबात फोड येऊ नयेत किंवा करताना कट वगैरे जाऊ नये यासाठी वापरण्याचं प्रॉडक्ट म्हणजे शेविंग बाम नावाचा नवीन प्रकार कार्मेझीनं आणलेला आहे आणि मला तो प्रचंड आवडलेला आहे. हे पॅक पीस आहे, पण याच्या आधी मी एक वापरलेला. हे काही नाही, खूप छान अप्रतिम माइल्ड आणि प्रोसेस्ड अशी कोरफड आहे बास. आणि कोरफडीचा बाम म्हणजे इतकं क्रीमी आणि छान आहे ना की ते मऊ आहे. रेझर फिरवताना चेहऱ्यावरती अजिबात सटकत नाही, त्यामुळे कट बसत नाही, शांतपणे सगळं निघतं. आणि त्याच्यानंतर मला जाणवलं कुठलंही पुरळ वगैरे मला आलेलं नाही. त्याच्यामुळे हे जे कार्मेझीचं फेशियल शेविंग बाम प्री आणि पोस्ट म्हणजे आधी लावू शकता नंतर पण, हे पैसा वसूल हो की नाही? हो. नंबर 5 फेशियल मास्क. मला तर भीतीच वाटते फेशियल मास्कची, कारण ते जे म्हणतात ते कधीही होत नाही. त्याचं कारण असं मास्कनं थोडंसं क्लिन्झिंग होतं आणि आपल्याला असं वाटतं वाव काय झाली त्वचा, पण काही होत नाही. बहुतांश वेळा काही होत नाही. तुम्ही खूप रेग्युलरली जेव्हा प्रॉडक्ट्स वापरता तेव्हा त्याच्यातून काहीतरी फरक पडतो किंवा काही काही जे मास्क असतात ते खरंच काम करतात आणि त्याच्यातलं हे मास्क. मला पिक्सी विटॅमिन सी रेमेडी मास्क ब्राईटनिंग टोनिंग जेली जेल फॉर्मॅटमध्ये आहे. जेली म्हणजे तुम्हाला दिसत असेल की हे असं जेली कशी असते आपली थंडगार, तशी ही जेली आहे. असं लिटरली हलतो हा प्रॉडक्ट. ओके. तर मला असं झालेलं की हे काय करणार आहे असं, मी जर रेग्युलरली विटॅमिन सी सिरम वापरत असेल तर याची मला काय गरज आहे. मला कळलं खूप सारे कॉन्टेंट क्रिएटर्स किंवा रेग्युलरली मेकअप करणारे लोक जे असतात ते मेकअप काढल्यानंतर जी थोडीशी आग दाह झालेली असते, ड्रायनेस पण आलेला असतो आणि पिंपल वगैरे पण येऊ शकतात. अशा वेळेला कुठचंही विटॅमिन सीचं भरपूर छान मास्क लावतात आणि मग धुवून टाकतात आणि मग रेग्युलर स्किन केअर करतात आणि झोपून जातात. मी या मास्क बाबत तसं करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तुमचं वय 30 पेक्षा जास्त असेल किंवा तुम्ही रेग्युलरली मेकअप करत असाल किंवा तुम्ही प्रदूषण असणाऱ्या शहरांमध्ये जर राहत असाल, तुम्हाला हे लई आवडेल, कारण हे ॲक्च्युली काम करतं. रात्रीच्या वेळेला लावायचं, 10-15 मिनिटं ठेवायचं, ती जेली 10-15 मिनिटात साधारण ड्राय व्हायला लागते, धुवून टाकायचं आणि झोपायचं. यानं ॲक्च्युली ब्राईटनेस येतोय. मला जाणवलं विटॅमिन सीचं खूप छान फरक पडतोय. आणि टोनिंग म्हणजे ना काय होतंय, हायड्रेटिंग असल्यामुळे थंडगार असं, त्यामुळे असं खूप मॉइश्चर असल्यासारखं म्हणजे त्वचेनं पाणी प्यायल्यासारखं त्याला फील येतोय. त्याच्यामुळे हे पिक्सीचं विटॅमिन सीचं मास्क पैसा वसूल आहे की नाही? हो की नाही? हो. नंबर 6 शॉवर जेल. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये खूप सारे बॉडीचे प्रॉडक्ट्स आहेत, पण अंघोळीमध्ये त्वचेच्यासाठी म्हणजे शरीराच्या त्वचेसाठी मी काहीच करत नाही, अशा मला कमेंट आल्या की तू सगळं फेसचं सांगतेस. त्यामुळे मी आता जरा लक्ष, आपली जी त्वचा असते सगळीच हातापायाची, पोटाची, पाठीची, त्याची पण काळजी घ्यावी यासाठी व्हिडिओमध्ये, इथून पुढच्या पण व्हिडिओमध्ये छान छान टिप्स ॲड करत जाईल. तर फियामाचं हे जे शॉवर जेल आहे हे मला PR च्या पॅकेटमध्ये आलेलं. ओके, म्हणजे फुकट आलेलं. तर मला हे असे जे मधले ब्रँड्स असतात ना ते शक्यतो आवडत नाहीत आणि ते फियामा वगैरे, अरे देवा, म्हणलं आता हे इतकं स्ट्रॉंग असणार आहे. लुफा होता आणि माझा ॲक्च्युअल संतूर साबण संपलेला. बाय द वे तो खूप छान आहे. आणि माझा बॉडी शॉपचा बॉडी वॉश पण संपलेला. आणि ही माझ्याकडे एकमेव ही गोष्ट होती. आता तुम्हाला दिसतं की मी जवळजवळ अर्धी संपवलेली आहे, कारण खूप कमी लागतं. याचा वास महागड्या महागड्या लक्झुरियस बॉडी वॉशचा जसा वास येतो तसा याचा वास येतो. दुसरी गोष्ट, याचा वास बऱ्यापैकी नंतर पण टिकतो. 1 ते 2 तास, खूप तास नाही, पण लिंगरिंग म्हणतात ना तसं. तिसरी गोष्ट, बॉडी वॉशनं स्वच्छ छान त्वचा होते. आणि तिसरं, मला जसं वाटलेलं की भयानक ड्राय करेल, हे नाही करत आहे. यानं मला सरप्राईज दिलं आणि हे सरप्रायझिंगली एवढ्या कमी पैशांमध्ये एवढा मोठा बॉडी वॉश येतोय. ऑलमोस्ट ₹260 बॉडी वॉश आहे आणि एवढा मोठा येतो आणि संपतच नाही, मी किती महिने वापरते तरी. त्यामुळे मला खूपच आवडला हा. इतकं फ्रेश आहे, लिंबाचा तो स्मेल. त्यानंतर ऑफकोर्स अंघोळीनंतर जे मॉइश्चरायझर लावावं लागतं ते मी लावतेच आहे. ते कुठलंही बॉडी वॉश नंतर, साबणानंतर लावायचंच असतं. ते मी करतेच आहे. पण मला हे खरंच खूप आवडलं. त्यामुळे फियामा हॅपी नॅचरल्स शॉवर जेल युझू अँड बर्गामॉट फ्रेग्रन्स, आय डोंट नो व्हॉट इज द फ्रेग्रन्स, ग्रीन बॉटल आहे. हे पैसा वसूल आहे की नाही? हो की नाही? हो. नंबर 7
मला ना मुद्दाम जे व्हायरल प्रॉडक्ट असतात ना, ते किडे करून विकत घ्यायला खूप आवडतं. हे सुकीर्तला सांगू नका, पैसे भयानक वाया जातात आणि माझं फायनान्शियल मॅनेजमेंटची वाट लागलेली आहे, पण असो आपल्यामध्ये आणि मला कंटेंट बनवायला ते उपयोगी येतं. तर याचं मला असं पूर्वी वाटायचं याचं नाव आहे बम क्रीम, पण नाही, याचं नाव आहे बुम क्रीम. येस, ब्राझिलियन बुम क्रीम अशा नावाची हे क्रीम आहे. ही अंगाला लावायची क्रीम आहे. अंघोळीनंतर लावायचं बॉडी बटर ज्याला म्हणतो किंवा बॉडी लोशन, बॉडी मॉइश्चरायझर असं काही म्हणा. बटरच्या जवळ जाणारा हा प्रकार आहे. आता हे कसं आहे? तर मला हे आता सांगणं हे वाईट नाहीये, पण हे खूप महाग आहे. हे खूप महाग आहे आणि ह्याचा अतिशय बिलो ॲव्हरेज वास आहे. इतका, इतका बिलो ॲव्हरेज वास आहे याचा, की ह्याचं म्हणजे ते जे वानाबी सेंट येतात ना आपल्याला लग्नांमध्ये लहानपणी वगैरे त्याचा असा वास आहे. आता वास, सुगंध किंवा दुर्गंध ही अतिशय सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे. व्यक्ती सापेक्ष गोष्ट आहे ती. त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला वास लई आवडू शकतो. पण मला असं वाटतं मी जर एवढे पैसे देत असेल बॉडी बटरसाठी, तर एकतर ते भयानक टिकलं पाहिजे. ते हे बऱ्यापैकी काम करतं. म्हणजे 12 ते 15 तास याचं मॉइश्चर टिकते. अगदी 24 तास नाही. माझ्या मते बॉडी शॉपचं बॉडी बटर आहे शिया बटर. ते लिटरली दुसऱ्या दिवशी अंघोळीमध्ये तुम्हाला जाणवतं, की ओ कालचं मॉइश्चरायझर आत्ता मी धुवून काढते. तसं नाही आहे. पण भरपूर हायड्रेटिंग आहे. चांगलं प्रॉडक्ट आहे. पण इतकं महाग आहे त्या मानाने याचा वास अजिबात खूप सुंदर नाहीये आणि ओके बॉडी लोशन जसं असतं तसं आहे. त्याच्यामुळे माझ्या मते हे पैसा वसूल हो की नाही? नाही. नंबर 8 केसांच्यासाठी खूप लोकांचं असं म्हणणं असतं, की आमचे केस फ्रिझी होतात, ड्राय होतात, पफ करून बसतात. तर त्याला काय करावं आम्हाला कळत नाही आणि भरपूर वेळा हेअर सिरम युजफुल असेलच असं नाही. कारण त्याच्यामध्ये ना खूप सारे हेअर टाइपवरती पण ते अवलंबून असतं. तुमचे केस खूप फाईन आणि खूप पातळ, बारीक वगैरे असतील, तर तुम्हाला कदाचित थोड्याशा सिरमनं पण काम होत असेल. पण तुमचे केस माझ्यासारखे जर ड्राय असतील, म्हणजे वाळवंट जर असेल, कोरडे पडलेले असतील, स्प्लिट एंड्स असतात किंवा माझ्यासारखे कुरळे असल्यामुळे ड्राय खूप केस आहेत, असं जर असेल तर तुम्हाला मात्र प्रॉपर लिव्ह इन ट्रीटमेंट, लिव्ह इन कंडिशनर पण लागतो. एक अंघोळीतलं कंडिशनर आणि एक अंघोळ झाल्यानंतर अर्धे ओले केस असताना लावला जाणारा लिव्ह इन कंडिशनर असा तुम्हाला लागणारच. आणि मी हे भीषण महाग म्हणजे हे भरपूर महाग आहे. म्हणजे 1800 रुपयाचं हे आहे, पण हे भरपूर टिकतं. ओके. रेडकेनचं ॲसिडिक बॉन्डिंग कॉन्सन्ट्रेट लिव्ह इन ट्रीटमेंट म्हणजे काय तर क्रीम आहे. लिव्ह इन क्रीम कंडिशनर सेम कंडिशनर सारखं लागतं आणि तुमच्या कानाच्या खालून खाली इथे जे आपले एंड्स असतात केसांचे, रूट्स नाही, मुळाशी नाही, केस जिथे संपतात तिथे अगदी टोकाशी ते लिव्ह इन कंडिशनर लावायचं आणि सोडून द्यायचं. त्यानंतर तुम्हाला कुठचीही हेअरस्टाईल करायची नाही करायचे, तसंच बाहेर जायचंय तरीही चालेल. तुमचे केस अजिबात फ्रीझी होणार नाहीत. मऊ, सॉफ्ट आणि खूप कमाल होतील. मला हे प्रॉडक्ट खूपच जास्त आवडलं. मला माहिती नव्हतं रेडकेन भारतामध्ये नव्यानं येतंय आणि ऑफकोर्स हाय एंड लक्झुरियस प्रॉडक्टपैकी एक आहे. पण तुम्हाला जर ड्राय हेअर, फ्रीझी हेअर, स्प्लिट एंड्स किंवा माझं केस माझं ऐकतच नाहीत आणि मला काहीतरी हेअर स्टायलिंगसाठी हवंय, असे जर तुमचे इश्यूज असतील, तुमच्यासाठी सोल्युशन म्हणजे हे ग्रे कलरचं रेडकेनचं लिव्ह इन कंडिशनर ट्रीटमेंट. त्यामुळे हे पैसा वसूल हो की नाही? आहे की नाही? हो. अजून माझ्याकडे भरपूर प्रॉडक्ट आहेत त्याची प्रामाणिक मतं प्रतिक्रिया देण्यासाठी, पण व्हिडिओ खूप मोठा होतो. त्यामुळे आता मी इथे थांबत आहे. पण तुमच्या मते मी अशा कोणत्या प्रॉडक्ट्स आहेत ज्याचा रिव्ह्यू प्रामाणिक मत तुमच्यावर शेअर करावं असं वाटतं? त्याचा पुढचा व्हिडिओ घेऊन मी नक्की तुमच्या भेटीला येईल. त्या प्रॉडक्टची नावं मला कमेंटमध्ये सांगा आणि या सगळ्या प्रॉडक्ट्सपैकी जर तुम्हाला जे आवडलेले प्रॉडक्ट्स आहेत सगळ्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या अफिलिएटेड लिंक्स आहेत, त्याचं थोडंफार कमिशन मिळतं, त्याच्यातूनच घ्यायची गरज नाहीये. तुम्हाला वेगळे प्रॉडक्ट्स खरेदी करायचे असतील तरी चालतील. ही फक्त माझी प्रामाणिक मतं होती. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल थँक यू. आय लव्ह यू.